न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरात रात्रीच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। शिवसेनेचे श्रीरामपूर युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत जीवघेणा हल्ला केलाय। या गोळीबारात प्रशांत कहाणे हे थोडक्यात बचावले असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रशांत कहाणे हे रात्री 9:15 वाजेच्या सुमारास आपल्या महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीतून श्रीरामपूरहून गोंदवणीकडे जात असताना गोंदवणी येथील लक्ष्मीनारायण नगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या 7 ते 8 हल्लेखोरांनी त्यांच्या चालत्या गाडीला लक्ष्य करत थेट गोळीबार केलाय। हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांचा नेम चुकल्यामुळे सुदैवाने प्रशांत कहाणे यांचे प्राण वाचले आहेत। या गोळीबारामागे श्रीरामपूर परिसरातील वाळू व्यवसायातील टोळीयुद्ध कारणीभूत असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून वाळूच्या अवैध धंद्यातून निर्माण झालेल्या वादातूनच हा जीवघेणा हल्ला झाल्याची चर्चा आता परिसरात रंगली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। या घटनेमुळे श्रीरामपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।